मानसीज कुकिंग स्टोरीज तर्फे मी तुम्हाला आज दाखवते आहे की आपण आरत्या कशा करायच्या। तर त्या आरत्या म्हणजे काय हा प्रकार पहिले तर समजून घ्या। मुळात म्हणजे आता आपल्याकडे श्रावण महिना चालू झाला। श्रावण महिना म्हटलं की खाण्यापिण्याची अगदी रेलचेल असते, आपले रोजचे व्रत वैकल्य, मग त्यासाठी लागणारे नैवेद्य। तर एक जीवती पूजा म्हणून आपल्याकडे केला जातो। त्याच्यासाठी आम्ही म्हणजे सीकेपी आरत्या म्हणून प्रकार बनवतो। तर तो कसा बनवायचा तो मी तुम्हाला दाखवणार आहे। तत्पूर्वी मी पूजा उरकून घेते आणि मग नैवेद्यासाठी आपण वळूया। आता मी इथे कापसाची वस्त्र बनवून घेते। हा मी चौपाट काढून घेतलाय। त्यानंतर यावर छानपैकी पाट मांडून एक स्वच्छ कापड अंथरून त्यावर मी जीवती मातेची स्थापना करणार आहे। इथे पानावर मी 7 खडे म्हणजे जीवतीची बाळं ठेवणार आहे, त्यांची विधिवत पूजा करणार। त्यानंतर इथे मी एक नारळ मांडून घेतलाय। हा आपल्याला महिनाभर इथेच ठेवायचा आहे आणि ह्याचा पिठोरीच्या दिवशी प्रसाद करायचा आहे। त्यानंतर इथे मी जीवती मातेला हळद कुंकू वाहून वस्त्र लावून घेतले। त्यानंतर सुगंधित फूल हार हे सर्व वाहून घेतलं। त्या गडबडीत मी गणपतीची स्थापना करायला विसरले होते, तीही करून घेतली। आणि ह्याला आघाडा तेरडा लागतो, पण मला न मिळाल्यामुळे आपण जितका तुळशीला मान देऊन सगळीकडे वाहतो तसंच मी इथे तुळस वाहिले। अनायसे नागपंचमी होती म्हणून मी मोदकही केले होते, तर त्याचाही नैवेद्य दाखवला। आता मी इथे आरती करून घेते, पोथी वाचून घेतली, आरती करून घेतली। सर्व छान विधिवत झाल्यानंतर याचं नैवेद्य जे आपल्याला मुलांना वाण द्यायचे ते म्हणजे आरत्या करायला घेते। चला तर मग बघूया आरत्या। तर अशा आपल्या ह्या आरत्या तयार झालेल्या आहेत आणि पूजेत जो मी नारळ ठेवला आहे तो पिठोरीला वाढवणार, त्यापासून आम्ही एक निनावं म्हणून प्रकार बनवतो। तर त्याचाही व्हिडिओ मी तुम्हाला नक्की करून दाखवेन। तर ह्या पहा तयार झाल्यात आपल्या आरत्या। आता याचं नैवेद्य दाखवायचं आणि मुलांना खायला पण द्यायचं। याचं वाण दिलं जातं आणि मग मुलांना वाण देऊन नंतर हे त्यांना खायला दिलं जातं। तर अतिशय टेस्टी म्हणजे सर कुकीज वगैरे खाल्ल्यासारखं लागतं आणि अक्षरशः वर्षभर वाट बघावी लागते या पदार्थासाठी, कारण हा फक्त श्रावणात शुक्रवारी जीवती पूजेलाच केला जातो। तर कसा वाटला हा भाग तुम्हाला सांगायला विसरू नका। लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा आणि आपल्याला अजून नवीन काय काय बघायला आवडेल हे नक्की कळवा। धन्यवाद।